नमस्कार मंडळी, नम्रता हमशेप रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पारंपरिक पद्धतीची आणि श्रावण स्पेशल अशी अळूवडीची रेसिपी करणार आहोत। यासाठी प्रथम मी 8-10 अळूची पाने घेतली आणि त्याचा देठ पूर्ण मधून काढून घेतला। नंतर एका बाउलमध्ये 2 कप बेसनचं पीठ, 1 कप तांदळाचं पीठ, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, मिक्सरला बारीक वाटून केलेली हिरवी चटणी, चवीनुसार गूळ, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कोकमाचा रस, टाकून सर्व मिश्रण एकत्र केलं आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून जाडसर असं बॅटर बनवून घेतलं। नंतर एका परातीमध्ये पान उलट्या साईडला ठेवून त्याला पीठ लावून घेतलं। नंतर पुन्हा दुसरं पान घेतलं आणि ते उलट्या साईडला ठेवलं आणि त्याला पण पीठ लावून घेतलं। असे 4-5 पानं ठेवून त्याला पीठ लावून नंतर साईडने चारी बाजूला फोल्ड करून मी एक रोल बनवून घेतला। असे 2 रोल बनवून घेतले आणि स्टीमरमध्ये तेलाने ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये रोल ठेवला। अशा प्रकारे मी 20 मिनिटं वाफून घेतले। आता 20 मिनिटानंतर आपली अळूवडी चांगली वाफलेली आहे। त्याचे रोल गोल कापून घेतले आणि पॅनमध्ये तेलात तीळ टाकून वडी शॅलो फ्राय करून घेतली। आता वडी दोन्ही बाजूने चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे। अशा प्रकारे खुसखुशीत अशी आपली अळूवडी तयार आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।